सुरू होते आता. या खेळामध्ये एका पॉइंटनी जिंकलेले आहे 3 पायाची शर्यत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अमृता, आता तुमच्याकडे येणार आहेत. तुमचा काय अनुभव या नाटकाविषयी? थरार हा या नाटकाची बेसिक लाईन आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि माझ्या भूमिकेविषयी सांगायचं तर निशा राजवाडे या पत्रकार असलेल्या, पेशानं पत्रकार असलेल्या मुलीची, बाईची भूमिका मी साकारते आहे. यामध्ये वेगवेगळ्या सिच्युएशन्समधून हे तिघंही जातात आणि मला या इतक्या वेगळ्या छटा साकारायला मिळाल्यात, तर हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि खूप मजा येते नाटक करायला. वा वा. आता येणार आहे सुशील इनामदार. हे इनामदार यांच्याकडे एक इमानदार व्यक्तिमत्व इथे बसलेलं आहे. सुशील, तुमची कशी आहे व्यक्तिरेखा? खऱ्या आयुष्यात जसा तू डॉक्टर आहेस तसं नाटकात मी डॉक्टर आहे. अरे वा. डॉक्टर विक्रम असं भूमिकेचं नाव आहे. मानसीच्या आयुष्यात अशी एक घटना घडते, भीषण घटना. त्यानंतर ती माझ्याकडे येते आणि तिने एकंदरीत गमावलेला आत्मविश्वास मी तिला देतो पुन्हा एकदा. आणि त्यानंतर इतकी उलथापालथ तिच्या आयुष्यात घडते, तर ती काय घडते हे बघायला आता लोकांना नाट्यगृहात यायला लागेल. वा वा. ते म्हणाले तुम्ही जसे खऱ्या आयुष्यात डॉक्टर आहात. आता बघ, खऱ्या आयुष्यात डॉक्टर करतोय ॲक्टिंग, त्यांचं बघा. खऱ्या आयुष्यात पोलीस करतात ॲक्टिंग आणि रोल कशाचा तर डॉक्टरचा. काय कशाला संबंध आहे मला काही कळतच नाही. ओरिजिनल ते पोलीस आहेत. मला हेच विचारायचं आहे मग की तिकडेही लक्ष देता का? हो, अगदी 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 अगदी. म्हणजे खरंच मला खूप आमच्या मुंबई पोलिसांचा खूप सपोर्ट मिळतो, कारण त्यांच्या सपोर्टशिवाय मी नाटक आणि इतर गोष्टी नाही करू शकत. खरंच तर या माध्यमातून मी त्यांना सल्यूट करतो. थँक्यू सो मच. तर कालच आपण नाताळ साजरा केला. आमच्याही घरामध्ये उत्साहाचं वातावरण प्रचंड आहे आणि आमचे जे बाबा आहेत बरेच दिवस झाले कुठेतरी गायबच होते. तर बाबा आता येत आहेत सगळ्यांना भेटायला. आज विशेष पाहुणे आलेत. बाबा या. बाबा काय करून आलाय? काय घातलंय बाप्पा? कोण बनलाय तुम्ही? सांता क्लॉज. सांता क्लॉज. हा. व्हेरी गुड. मिशी कुठे आहे? हे काय मिशी? अच्छा, ते सगळं मिक्सच झालंय तुमचं. वा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.